Praise the Lord. Hallelujah. We welcome all the people who are watching us online and all the people who have gathered here in the house of God in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. जे सर्व आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत आणि तसेच देवाच्या मंदिरामध्ये जे सर्व तुम्ही एकत्रित जमलेले आहात, तुम्हा प्रत्येकाचा प्रभू येशू ख्रिस्त जो गौरवशाली परमेश्वर त्याच्या नावात आम्ही स्वागत करत आहोत. Beloved people, this is a Saturday blessing meeting. प्रियांनो, आज ही शनिवारची आशीर्वाद सभा आहे. And once again God is going to speak to each one of us through his anointed servants. पुन्हा एकदा देवबाप आपल्या प्रत्येकाशी देवाच्या अभिषिक्त सेवकांद्वारे बोलणार आहे. And let me assure you that this one sermon this evening is going to change and transform your life forever. आणि आज मला तुम्हाला खात्री देऊ द्या की आजचा हा जो एक संदेश आहे या सायंकाळचा आपलं जीवन कायमचं बदलून टाकणारा असणार आहे. God is going to visit you with signs, wonders and miracles. कारण प्रभू परमेश्वर त्याच्या शब्दाद्वारे आपल्या जीवनामध्ये चिन्ह, चमत्कार आणि अद्भुते घेऊन येणार आहे. Beloved people, Bible says प्रियांनो, बायबल सांगतं the entrance of God's word gives lights and it gives understanding to the simple. आणि देवाचा शब्दाचा जो प्रवेश आहे आपल्या जीवनाला प्रकाश देतं आणि तितकंच नाही तर जे साधे लोक आहेत त्यांना ते शहाणपण शिकवतं. Beloved people, now this is the time to hear the blessed word. प्रियांनो, आताची वेळ आहे देवाचं आशीर्वादित वचन ऐकण्याची. Now to hear this blessed word of God, let us all put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. आणि आता हे आशीर्वादित वचन ऐकण्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवून देवाच्या अभिषिक्त सेवकांचं स्वागत करूया. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सगळ्यांना व्हेरी गुड इव्हनिंग, शुभ सायंकाळ. I hope you have come with a desire अशी माझी आशा आहे की तुम्ही काहीतरी इच्छा घेऊन इथे आलेले असाल, and a longing. काहीतरी तळमळ, God will surely bless you. आणि देव नक्की तुम्हाला त्यात आशीर्वादित करेल. God will surely answer you. देव नक्की तुम्हाला उत्तर देईल God will surely drive out the devil out of your life. आणि देव नक्की तुमच्या जीवनातून सैतान हकलून लावेल. Praise God. देवाला See, it's धन्यवाद. already happening. ऑलरेडी प्रभूचं कार्य सुरू झालेलं आहे. See, Jesus is already here. येशू इथे आलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. So sit in hope, मग आशेनं बसा, sit in rejoicing, आनंदाने बसा, sit in anticipation, की प्रभू मला देणार आहे असं समजून बसा. and surely He will give it to you. नक्की प्रभू तुम्हाला देईल. We'll open our Bibles to Zephaniah chapter 3 verse 17. सफन्याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 17वं वचन आपण काढणार आहोत. If you have got your Bibles, kindly open to Zephaniah chapter 3 verse 17. सफन्याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 17वं वचन तुमच्याकडे बायबल असेल तर उघडा. सफन्या 3:17 जुना करार. God is in the midst of you, a mighty one who will save you. He will rejoice over you with joy. He will calm you with his love. He will rejoice over you with singing. सफन्या 3रा अध्याय त्यातलं 17वं वचन म्हणतं, यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे, तो तारण करील असा पराक्रमी आहे. तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद देईल, तो आपल्या प्रीतीत निवांत राहील, तो गायनाने तुझ्याविषयी उल्हास करील. Praise God. देवाला धन्यवाद. God alone will save you tonight. परमेश्वर एकमेव असा आहे की जो आज रात्री तुम्हाला तारेल. He alone will rejoice over your blessings. आणि देव एकटाच तुमच्या सगळ्या आशीर्वादांवरती आनंद करेल. Many people may be jealous of you, अनेक लोकांना कदाचित तुमची ईर्ष्या होत असेल, ते तुमच्यावरती जळत असतील, but God will rejoice over you. पण देव मात्र तुमच्यावर आनंद करेल. He will not mention your sins. आणि देव तुमच्या पापांचा उल्लेख करणार नाही. He will forgive all that you have done. तर तुम्ही जे काही केलेलं असेल त्या सगळ्याला देव क्षमा करेल. If you only turn to him with humility. जर फक्त नम्रतेनं तुम्ही देवाकडे वळलात तर. Yes, he wants to shower his abundant love on you. हो, देवाला त्याच्या प्रचंड प्रीतीचा वर्षाव तुमच्यावर करायचाच आहे. He wants to celebrate with you. आणि देवाला तुमच्या सोबत आनंदोत्सव करायचा He आहे. will refresh you with his love. देव त्याच्या प्रीतीनं तुम्हाला ताजं तवानं करून सोडेल. He will show you tonight आज देव तुम्हाला दाखवेल, आज how रात्री much he loves you. आज रात्री देव तुम्हाला दाखवेल की देवाचं तुमच्यावर किती प्रेम आहे. By healing you, तुम्हाला आरोग्य देऊ, by blessing you, तुम्हाला आशीर्वाद देऊ, by delivering you. तुम्हाला सुटका देऊ. Praise God. देवाला धन्यवाद. His power alone will give you victory in your life. एक तर देवाचं एकट्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात तुम्हाला विजय देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Like when a prodigal son returns back home, जसे एखादा वाईट मार्गाला लागलेला म्हणजे उधळा मुलगा घरी परत येतो,
The father has a grand celebration. त्याला वडील फार मोठा आनंदोत्सव करतात. So also, तसंच God wants to show you how happy He is when He is seeing you tonight. परमेश्वराला तुम्हाला दाखवायचंय की आज रात्री जेव्हा देव तुमच्याकडे बघत आहे तर देव किती आनंदी आहे. He is saying, these people have come to meet me. आणि देव म्हणत आहे की ही सगळी माणसं मला भेटायला आलेली आहेत. This is the greatest joy for God. आणि देवासाठी हा सगळ्यात मोठा आनंद आहे की देवाची माणसं देवाला भेटायला आली. He is saying, देव म्हणतो my son, my daughter, माझ्या मुला माझ्या मुली happy to have you back. तुला परत बघून मला आनंद होत आहे. Happy to see you back. तू परत आली तू परत आला तुम्हाला बघून मला आनंद होतो म्हणतो देव. His love will remove the raging of your soul. आणि देवाचं प्रेम जे आहे ना ते तुमच्या जीवातली सगळी चिडचिड राग सगळं काढून You टाकेल. know, there is a raging of the soul. आज आपल्या जीवामध्ये सुद्धा फार चिडचिड आणि राग पेटल्यासारखं आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 2 verse 1, स्तोत्र संहिता 2:1 why do the heathens rage and the people imagine a strange thing? परराष्ट्रीय का चिडतात आणि लोक विचित्र गोष्टींची कल्पना का करतात. Why is there rage everywhere? आज सगळीकडे आपल्याला तो राग का दिसून येतो. You know, rages have stages. तुम्हाला माहिती असेल की रागाचे टप्पे असतात. Something triggers it. कधी काहीतरी असं होतं की ज्यामधून ते सगळं उफाळून बाहेर येतं. And then it escalates. आणि मग ते वर 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 म्हणजे पारा चढल्यासारखं चढत जातं. And when there is no solution, आणि मग जेव्हा त्याला उपाय नसतो ना it breaks forth. तेव्हा ते असं उफाळल्यासारखं फार बाहेरच पडतं खवळलेलं It's असतं. very dangerous. आणि ते फार धोकादायक आहे. If there is no solution, आणि जर त्याला काही उपाय नाहीये then man gets into depression. तर मग मनुष्य नैराश्यात जातो. We are seeing this happen. आणि आपण बघतो या सगळ्या गोष्टी घडताना आपण बघत आहोत Rage of the soul is a trauma response. की जीव खवळलेला आहे जीव त्रागा करतोय आणि त्यामधून मग चिडचिड होत आहे. At times you can control anger to an extent. कधी कधी ना काही प्रमाणामध्ये आपण आपल्यातला राग नियंत्रित किंवा ताब्याखाली ठेवू शकतो. But rage goes to another level. परंतु हा खवळलेला जो स्वभाव किंवा हा राग अगदी वेगळ्या स्तराला जातो. Next level. अगदी पुढच्या स्तराला कधी कधी जातो. Rage is uncontrollable. आणि ते सगळं ताब्या पलीकडे जातं. मग One becomes so incensed with आणि frustration इतकं उफाळून आल्यासारखं होतं तो राग इतका खवळून बाहेर आल्यासारखा की त्याचं नियंत्रण राहत that he completely loses all control of himself. म्हणजे सगळं नियंत्रण त्याचं सुटून जातं. त्याचा स्वतःवरचा सगळा ताबा सुटून जातो. And he succumbs to his violent inclinations. आणि मग हिंसक स्वभाव जो त्याच्यात येत आहे त्याच्या तो आहारी जातो. Actually, the devil takes charge of such people. खरं सांगायला गेलं ना तर सैतान अशा पद्धतीच्या माणसांचा ताबा घेत असतो. There are people coming and telling me, काही लोक माझ्याकडे येऊन मला सांगतात Pastor, की पास्टर I have rage attack. माझ्यावरती हा असा हल्ला होतो कधी कधी मला फार खवळल्यासारखं होतं. What do I do, Pastor? मी काय करू पास्टर. How do I overcome uncontrollable rage? आणि कसं माझ्यामध्ये नियंत्रणा पलीकडचा राग आलेला आहे म्हणजे कसं त्याच्यावरती मी ताबा मिळवायचा. Why do I feel rage inside me? मला का असं आतमधून वाटतं की माझा पारा चढलेलाच आहे सारखा. Is there a cure, Pastor? याला काही उपाय आहे का पास्टर. Another person told me, अजून एका माणसाने मला सांगितलं Pastor, पास्टर I'm having rage attacks. मला असं खवळल्यासारखं सारखा माझ्यावर हल्ला होतो I don't know how to overcome. आणि मला कळतच नाही की मी ह्याच्यावर कसा ताबा घेऊ. I get angry on my wife. मला माझ्या बायकोचा फार राग येतो. I get angry on my parents. मला माझ्या आई वडिलांचा फार राग येतो. But suddenly I calm down. पण मग अचानक मी शांत सुद्धा होतो. But then again I get raged. पण मग परत मला राग येतो. What is the solution, Pastor? तर याचा काय उपाय आहे पास्टर. How should I deal with it, Pastor? कसं हे सगळं मी हाताळायचं. There are many reasons for soul rage. पहा जीवामध्ये अशा पद्धतीचा त्रागा येण्यामागे फार अनेक कारण असतात. Many reasons. अनेक कारण असतात की ज्यापायी जीव कंटाळून आता तो जीव चिडका झालाय. Unfulfilled desires. कारण त्या जीवातल्या काही इच्छा पूर्ण झालेल्या You नसतात. expected something you did not receive. तुमच्या जीवानं किंवा तुम्ही काहीतरी आशा अपेक्षा लावलेल्या असतात पण ती अपेक्षा पूर्ती होत नाही. It is all related to the soul loss. आणि हे सगळं आपल्या जीवात जी काही आपली हानी झाली आपलं नुकसान झालं त्याच्याशी याचा संबंध आहे. Maybe you are struggling to get over a relationship breakup. कदाचित तुम्ही असं काहीतरी असेल तुमच्या जीवनामध्ये की एखादं नातं तुटलेलं आहे एखाद्या नात्यामध्ये काहीतरी भांडणं होत आहेत आणि त्यावरती तुम्ही मात करायचा प्रयत्न करताय. Or maybe it's a bereavement in the home. किंवा कदाचित तुमच्या घरामध्ये काहीतरी दुःख आलेलं आहे. Somebody died. समजा तुमच्या घरात कुणाचं निधन झालंय. That rage is there. मग असा जीव खवळल्यासारखा होतो. Why should I lose my
special की person. का माझा आप्तजन का मला सोडून गेला, What wrong did we do? आम्ही काय चुकीचं Why should केलं, we suffer? असं ते आम्ही काय केलं की आम्हालाच एवढा त्रास व्हावा, Or the loss of a home, किंवा घरामध्ये काही हानी झाली, घराची हानी झाली, loss of a home, घर गेलं समजा, loss of a job. किंवा नोकरी गेली समजा, Maybe you are still feeling the wounds and effects of आणि- your difficult childhood. समजा बालपणी तुम्हाला काही अवघड असे प्रसंग सोसावे लागले असतील तर ते सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत घेऊन बसलेले There is असाल. that soul rage in you. आणि तुमचा जीव भडकलेला असेल, खवळलेला असेल की Why माझ्या- me? माझ्या जीवनात असं का, मलाच असं का, मीच का, Or perhaps it's a trauma of another kind. आणि एक वेगळ्याच पद्धतीचा म्हणजे हा सगळा त्रास होतो. Maybe it's a trauma of another kind, कदाचित वेगळ्याच पद्धतीचा हा काहीतरी त्रास असू शकेल, such as bullying at school or at work. की शाळेमध्ये तुम्हा सारखी चिडवा चिडवी तुमच्यावरच होत असेल शाळेत, किंवा ऑफिस मध्ये पण सगळे तुमचीच थट्टा करत असतील, Maybe you're working very hard but you're not getting enough salary. किंवा कदापि तुम्ही मेहनत खूप करत असाल पण तुम्हाला पाहिजे तसा पगार मिळत नसेल, You're doing your best, तुम्ही अतिउत्तम ते करत असाल, but in return you're not getting anything. प्रयत्न तुमचे सगळे खूप चांगले चालले असतील पण तुम्हाला परतफेडीत काही मिळत And नसेल, there is a feeling of never really having been the same आणि after मग- a loss or something. आणि मग तुम्हाला आतमधून ती भावना जाणवत असेल की काही मोठं नुकसान झाल्यानंतर आता आतून मला पूर्वीसारखं अजिबात वाटत नाही, Maybe now you're no more healthy. आणि कदाचित आता तुमचं आरोग्य चांगलं नाही, तुमची तब्येत चांगली नाही, Maybe because of serious illness you cannot do what you were doing आणि before. कदाचित तुम्हाला काहीतरी गंभीर आजार झाला असेल आणि त्या आजारीपायी तुम्हाला अगोदर जे करता येत होतं ते आता करता येत And so नसेल, there is a soul rage. तर तुमचा जीव खवळल्यासारखा झाला असेल की असं का होतंय माझ्या जीवनात, You met with an accident कदाचित तुमचा अपघात झाला and असेल now you cannot walk properly आणि अपघातानंतर तुम्हाला नीट चालता येत or you नसेल, cannot work properly. किंवा अपघातानंतर तुम्हाला नीट कामं करता येत It's नाहीये, having effect on your तर work. त्याचा परिणाम तुमच्या कामांवर होत आहे. It's all soul rage तर हे सगळं जीवामध्ये भरून जीव खवळतो, because you don't find answers. कारण तुम्हाला या सगळ्याची उत्तरं There are सापडत many नाहीत. questions but no answers. अनेक प्रश्न तुमच्या जीवात रेंगाळत असतात पण एकाचही उत्तर नाही, Many problems but nobody is there to solve it. अनेक समस्या असतात पण समस्या सोडवणारच कोणी नाही. I'm telling you, मी सांगतो ना, such a person should come to God. असा जो कोणी माणूस असेल ना त्याने देवाकडे यावं. बस He has to come to God. देवाकडे यावं नाही, त्याला देवाकडे यावंच लागेल, There is no other way. कारण बाकी दुसरा काही मार्गच नाहीये. Because Bible says कारण बायबल मध्ये लिहिलेलं आहे, in Genesis 18 verse 14, उत्पत्तीचा 18वा अध्याय त्यातलं 14वं वचन, is there anything too hard for the Lord? परमेश्वराला काही अवघड आहे का? There is nothing too hard for God. परमेश्वराला तसं काहीच अवघड He नाही. will calm your nerves. परमेश्वर तुमच्या अशा भडकलेल्या नशींना पण शांत He will करेल. heal your broken hearts. परमेश्वर तुमच्या तुटलेल्या हृदयांना आरोग्य You will देईल, become like a weaned आणि child. तुम्ही असं दूध तुटलेलं बाळ कसं शांत तसं व्हाल. Bible says बायबल म्हणतं ना, in Hebrews 7 verse 25. इब्री क्रास पत्र 7वा अध्याय 1लं वचन, Hebrews 7:25. 7वा अध्याय 25वं वचन, God has the power to save you now and forever. परमेश्वराकडे तुम्हाला तारायचं सामर्थ्य आत्ता आणि सदा सर्व काळ आहे, Praise God. असं लिहिलंय. Open your heart to God tonight. आज रात्री तुम्ही देवासाठी आपलं हृदय उघडा, Invite Him in your heart. देवाला आपल्या हृदयामध्ये आमंत्रित Follow करा, Him. देवाच्या मागे चाला, Seek His face. देवाचं मुख शोधा. Mighty change will come. एक महान बदल तुमच्या जीवनात येईल, You will have peace. तुम्हाला शांती मिळेल, The peace that the world can never give. जी शांती तुम्हाला जग कधीच देऊ शकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Isaiah 30 verse 15, यशायाचा 30वा अध्याय त्यातलं 15वं वचन म्हणतं, God says, देवच बोललाय, in repentance and rest you will be saved. पश्चाताप करून विसावा घेऊन तुम्ही तारले जा, In staying calm and trusting on me, you will become strong. शांत राहून आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही बलवान व्हाल, असं लिहिलंय. Praise God. देवाला धन्यवाद. All your anxieties will leave you tonight. तुमच्या सर्व चिंता आज रात्री तुम्हाला सोडून जातील. You will be disturbed no more. आता याच्या पुढे तुमचं लक्ष विचलित होणार नाही, तुम्हाला एकाग्रतेनं फोकस करता येईल, Your heart will be calm. तुमचं हृदय शांत होईल. Praise देवाला God. धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. Because Bible says कारण की बायबल मध्ये लिहिलंय, in Proverbs 14 verse 30, नीतिसूत्राचा 14वा अध्याय आणि 30वं वचन, a calm and undisturbed mind शांत आणि विचलित न झालेलं मन and heart आणि हृदय are the life and health of the body. म्हणजे शरीराचं जीवन आणि आरोग्य आहे. But envy and jealousy and anger पण जर राग, चिडचिड, ईर्ष्या
They are like rottenness to the bones. हे सगळं आपल्या हाडांसाठी कुजल्यासारखं आहे. I promise you, म्हणजे मी तुम्हाला वचन देतो, if you give your heart tonight to God, तुम्ही आज रात्री आपलं हृदय जर देवाला दिलं you will be very content. तर तुम्ही अगदी समाधानी आणि तृप्त व्हाल. You will be like a child in the bosom of the mother. अशा लेकरासारखे व्हाल की जे लेकरू आईच्या उरावर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in 1 Samuel chapter 1, 1 शमूएल याचा पहिलाच अध्याय बायबल म्हणतं, there was this young sorrowing wife named Hannah. एक तरुण फार दुःखी बायको होती जिचं नाव होतं हन्ना. She had no children. तिला संतान नव्हतं. And so husband waited for some time तिच्या नवऱ्यानं काही वेळ वाट पाहिली. and he thought it is better I get remarried. मग त्याला असं वाटायला लागलं की मी दुसरं लग्न केलेलं बरं. And so he got married second time. आणि म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं. And the second wife had children. आणि जी दुसरी बायको घरात आणली म्हणजे हन्नेची सवत जी आली त्या सवतीला मुलं झाली. And Hannah was heartbroken. आणि हन्नेचं हृदय त्यामुळे तुटलं. There was a soul rage in her म्हणजे तिचा जीव असा खवळल्यासारखा झाला की हे काय चाललंय सगळं? because the second wife, कारण की दुसरी जी बायको होती she had 10 children. तिला 1-2 नाही तर 10 मुलं झाली. So you can imagine, poor thing, what this first wife would have gone मग through. तुम्ही अंदाज लावा की बिचाऱ्या हन्नेला किती त्रास झाला असेल हे सगळं बघून. I know it is not right to get married again. आणि मला माहिती आहे की दुसरं लग्न करणं अशासाठी हे काही बरोबर नाही. God is not for it. आणि देव काही याच्यासाठी नाहीये की तुम्ही दुसरी लग्न करा. But see, people do it. पण लोक करतात. And so Hannah's heart was completely shattered. तर हन्नाचं हृदय हे सगळं बघून अगदी विखरून गेलं की माझ्या नजरेसमोर हे सगळं काय चाललंय. Not only that, आणि इतकंच नाही, her adversary provoked her every day. तिची सवत तिला रोज चिडवायची, तिची थट्टा मस्करी She करायची used to mock her at her. आणि तिची मस्करी करायची तिची सवत. She used to make her look very wretched. आणि तिला असं म्हणजे बघ तुच्छ अशी मानायची, तुला नाही झाली मला झाली असं. Hannah would not lose her temper, आणि हन्ना काही चिडायची नाही, but पण she had a rage in her soul. तिचा जीव नक्कीच खवळलेला होता Why is this so? की असं का होतंय, Why is this so? असं का होतंय, Why life is so unfair to असं me? का, म्हणजे माझ्यावर आयुष्य एवढा अन्याय का करतंय. I mean, first of all, my husband got married second time, which is wrong. एक तर माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं जे बरोबर नाही. And yet, आणि तरी there God blesses her. देव तिला आशीर्वादित करतो, तिला पटापटा मुलं होतात. And here, आणि इथे I am the first legal wife. मी पहिली कायदेशीर बायको आहे And I don't have आणि children. मला मात्र संतान Where नाहीये. is God in all देव this? कुठे आहे या सगळ्यात, देव Soul कुठे आहे? rage. इतका तिचा जीव असा Maybe खवळला. you are also living in soul rage. तसं कदाचित तुमचाही जीव खवळलेला असेल आणि त्या अवस्थेत तुम्ही जगत असाल, You are crying every day. रोज रडत असाल Why me, Lord? की का मीच का, Why आम्हीच should का? I suffer, का Lord? मलाच कशाला एवढा त्रास व्हायला हवा. My neighbors are enjoying life. माझे शेजारी पाजारी किती आनंद My करतात, friends are enjoying life. माझे मित्र मैत्रिणी किती आनंद घेतायत, I am suffering. मला इतका त्रास होतो, असं का. Many of our lot is such a story. आपल्यातल्या अनेकांची जीवन कहाणी ही अशीच आहे. My lot was also like this माझ्या story. आयुष्याचा वाटा पण असाच होता बेटा. Because I also lost my father when I was very small. कारण माझे वडील पण मी फार लहान असताना वारले. And I used to say, आणि मी म्हणायचो, why God me? का दे बाप्पा माझ्या जीवनात तू असं का केलं. My mother was very young. माझी आई तेव्हा फार तरुण होती My dad was very old. आणि माझे वडील मात्र वयस्कर होते. There was an age difference of 20 years. 20 वर्षाचं अंतर होतं माझ्या आईत आणि वडिलांमध्ये. And so daddy died. मग माझे वडील वारले. Mother was very young. आई माझी फार तरुण होती She had to feed 5 mouths. आणि त्यात आम्ही 5 भावंड, आम्हाला सगळ्यांना खाऊ घालायचं काम तिच्यावर आलं. Hard life. म्हणजे किती अवघड जीवन. But पण when God touches you, जेव्हा देव तुम्हाला स्पर्श करतो ना He makes you to forget your past. बेटा, देव तुम्हाला तुमचा भूतकाळ विसरायला लावतो. Praise God. देवाला धन्यवाद. When God touches you, देव जेव्हा आपल्याला स्पर्श करतो ना you forget the pain. तेव्हा आपण आपल्या वेदना यातना विसरून जातो All that soul rage goes आणि away. तो सगळा जो जीव खवळलेला असतो ना तो शांत होतो. ते निघून Praise जातो. God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. You know, sometimes all these troubles will make you to cry for long hours or make you very angry. तुम्हाला माहितीये कधी कधी हे सगळे त्रास एक तर तुम्हाला खूप तास रडत ठेवतील, नाहीतर तुम्हाला फार रागानं भरून टाकतील. Hannah could have fought with us, this adversary. आता हन्ना तिच्या सवतीशी भांडू शकली असती की तू असं का करते मला. 2 things she could do. 2 गोष्टी ती करू शकली असती. Either she could be crying एक तर रडत बसू शकली असती all her life, आयुष्यभर, or with the
soul rage, she could have beaten up this second woman. किंवा त्या खवळलेल्या अवस्थेमध्ये तिनं आपल्या सवतीला मारलं सुद्धा असतं. यापैकी काहीतरी एक ती करू शकली असती. But she did the third thing. पण हन्नेनी या दोन गोष्टी न करता तिसरी गोष्ट केली. What she did? काय? She started praying to God. देवाला प्रार्थना सुरुवात केली. Praise God. She तिसरी started गोष्ट praying to God. तिनं देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली की हेही नको आणि तेही नको. You know, when people experience tragedy, तुम्हाला माहितीये लोकांच्या जीवनात जेव्हा त्यांना दुर्घटनांचा अनुभव येतो they often become emotionally unstable. त्याला बऱ्याच वेळेला माणसं भावुक रीतीनं अस्थिर होऊन जातात. And they need to express their grief आणि somehow. त्यांनी कसं तरी करून आपलं दुःख खरं म्हटलं तर व्यक्त करायची गरज असते. Yes. त्यांनी त्यांचं दुःख व्यक्त करायची खरं म्हटलं तर गरज असते. They should cry before somebody. रडायला हवं त्यांनी, कोणाच्या तरी समोर त्यांनी रडायला हवंय. But what is the use of crying before the world who cannot help you? पण मला तुम्ही सांगा या जगासमोर रडून फायदा तरी काय, जे जग तुम्हाला मदत करायला सुद्धा समर्थ नाही. So she cried out to God. तर हन्नेनी काय केलं? देवाचा धावा केला. Because the whole family went to the temple of God. कारण काय झालं? संपूर्ण परिवार देवाच्या मंदिरी गेला होता. Her adversary took 10 children and went to the temple of तिच्या God. सवतीनं तिची 10 मुलं घेतली आणि ती देवाच्या मंदिरी आली. Hannah went all alone. हन्ना मात्र एकटी गेली हो. There, तिथे they had a big party. फार मोठी मेजवानी होती. Hannah couldn't eat. हन्ना मात्र खाऊ शकेना, तिला जेवण जाईना. How could she eat? कसं तिला अन्न गोड लागणार, कसं जेवणार? Her adversary with all the children are enjoying. कारण तिची सवत 10 मुलं घेऊन मिरवत होती, मजा करत होती. But she couldn't enjoy. आणि हन्ना मात्र काहीच आनंद घेऊ शकली नाही, बिचारी तुटलेली. What she did? तिने काय केलं? She went to the temple, ती तेवढ्यात मंदिराच्या आत गेली. knelt down before God. देवासमोर तिने गुडघे टेकले. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 1 verse 10, 1 शमूएल याचा पहिलाच अध्याय आणि 10वं वचन. Hannah was very bitter, हन्ना फार कडू झाली आतून, soul rage in her. जीव खवळला तिचा. She sobbed and prayed unto the अशी Lord. रडली आणि रडून तिनं देवाला अशी प्रार्थना केली. She prayed and cried and cried and prayed. प्रार्थना केली, रडली, रडली आणि प्रार्थना केली. You should do both. तुम्ही दोन्ही करायला हवं बरं का? Cry and pray, pray and cry. प्रार्थनाही करायची आणि रडायचं सुद्धा, रडायचंही आणि प्रार्थनाही करायची सुद्धा. Only crying will not do. फक्त रडून पण काही मिळणार नाही, But crying and praying will give you पण result. रडण्यासोबत प्रार्थना जोडली तर सगळं मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. डोळे तर भिजले पाहिजेत देवाच्या दारी. Bible says बायबल म्हणतं the priest was there याजक म्हणजे आपण म्हणतो ना पुजारी, तो तिथे मंदिरात होता. and her lips were moving, आणि हन्नेचे ओठ असे चुटपुटत होते, but there was no sound, पण आवाज येत नव्हता शब्दांचा, फक्त ओठ असे हलत होते. and she was swaying. आणि ती अशी अशी हलत होती. And the priest thought that she was drunk. तर त्या पुजाऱ्याला, याजकाला असं वाटलं की ही बाई दारूची नशा करून आली बहुतेक. He said, "Stop drinking. तर त्याने तिला सांगितलं की तू दारूचं व्यसन सोड. You're coming to the temple and drunk. देवाच्या मंदिरी येते आणि असं दारूच्या नशेत येते. Get rid of your wine." तुझं ते द्राक्षारस पिणं सोडून दे. Hannah was not angry. हन्ना काही चिडली नाही हो. She said, "Everything is against me. हन्ना म्हणाली सगळंच माझ्या विरुद्ध जातंय. You can also have your say." आता तुम्ही पण तुम्हाला जे हवं ते म्हणा, नाहीतरी माझ्या बाजूनी काही राहिलेलंच नाही. Praise God. It so happens. तर असं होतं, म्हणजे कधी कधी अशा अवस्था माणसाच्या जीवनात येतात की मेरे बाजू से कोई नाही बेटा. And then you say, "Let the world say what they want." आणि मग आपण म्हणायला लागतो आता म्हणू दे दुनियेला काय म्हणायचं ते. See? And she said, आणि मग हन्ना म्हणाली, "My Lord, माझ्या प्रभू, I'm not drunk. मी काही दारू वगैरे द्राक्षारस वगैरे पिऊन आलेली नाही. I'm a troubled woman. मला त्रास आहे, मी त्रासातली स्त्री आहे. I've been pouring my heart to God. माझं हृदय मी देवासमोर ओततेय सर. I'm praying out in anguish. आणि मी असं माझं तळमळलेलं हृदय घेऊन देवासमोर प्रार्थना करते. I have a prayer request." माझी प्रार्थनेची एक विनंती आहे सर. The priest said, तर मग ते याजक म्हणाले, "If that is the case, असं जर असेल go, तर जा, cheer up. आनंदी होऊन जा. May the God of Israel grant your request." इस्रायलचा देव तुझी विनंती मान्य करो, आनंदाने जा. She jumped up with joy आणि मग हन्ना आनंदाने उडी मारू उठली and said, "Thank you, Lord." आणि म्हणाली, धन्यवाद प्रभू. And she left.
आणि गेली and she sat in that party आणि मग जाऊन त्या मेजवानीत बसली and परत. she ate to the full. आणि अगदी व्यवस्थित जेवायला वगैरे Her लागली. countenance was no more तिचा sad चेहरा सुद्धा आता दुःखी नव्हता, तर प्रसन्न होता. because God touched her in the कारण temple. देवाने तिला त्या प्रार्थनेत त्या मंदिरामध्ये स्पर्श केला. God will touch you in this temple. तसं देव या मंदिरात तुम्हाला आज स्पर्श करेल. Your sad face will become rejoicing face. तुमचे सगळ्यांचे दुःखी चेहरे अगदी आनंदाचे चेहरे होतील. Your weakness will be replaced with strength. तुमचा अशक्तपणा जो आहे त्या शक्ती येईल. God will wipe away your tears. देव तुमचे अश्रू पुसून टाकेल He'll bring back that joy. आणि देव तो तुझा गेलेला आनंद परत आणेल. He'll bring back that what you have lost. तुझं जे काही गेलेलं आहे ते देव सगळं परत आणेल. He will give you what you have not received. आणि जे तुला मिळालेलं नाहीये ते सर्व काही देव तुला देईल. By God's power, देवाच्या सामर्थ्याने देईल. you will go home rejoicing. तुम्ही आनंदाने घरी जाल एवढं मी नक्की सांगेन. 100% you will go home अगदी rejoicing. 100% तुम्ही इथून जाताना आनंदाने घरी जाल याची गॅरंटी माझ्यावर. Bible says बायबल म्हणतं that same year त्याच वर्षी God blessed her with a son. त्याच वर्षी हल्लेला दिवस गेले आणि तिला पुत्र संतान झालं. And she named him Samuel. आणि हन्नेने त्या मुलाचं नाव ठेवलं शमुवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Anything can happen. मी काय म्हणतो बेटा, काही होऊ शकतं. God देव will म्हटलं give it ना, देव म्हटलं की काही होऊ शकतं. देव तुला देईल ना, He will give it to you. देव देईल ना तुला. You don't need to worry. कशाला तू काळजी करतो. Bible says in 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5वा अध्याय 7वं वचन बायबल म्हणतं, cast all your burdens upon the Lord आपल्या सर्व काळज्या प्रभूच्या चरणी टाक, because He cares for कारण you. प्रभूला तुझी काळजी He आहे. cares for you. देवाला तुझी काळजी आहे. And that is the reason why Jesus came. आणि याच कारणास्तव येशू ख्रिस्त या जगात आले. Jesus came to calm your nerves. येशू ख्रिस्त तुमच्या खवळलेल्या नसांना शांत करायला आले. Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died for us on the cross, आपल्या सर्वांसाठी वधस्तंभावर येशू मरण पावले. rose again on the third day. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. He is alive. येशू जिवंत आहेत. Jesus said येशू म्हणाले in Matthew 11 verse 28, मत्थ्याचा 11वा अध्याय 28वे वचन, come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, and माझ्याकडे I या. will give you rest. आणि मी तुम्हाला विसावा देईन म्हणाले. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 147 verse 11, स्तोत्र संहिता 147 आणि त्यातल्या 11व्या वचनात बायबल the म्हणतं, Lord takes pleasure in them that fear him, जी माणसं प्रभूचं भय धरतात ती माणसं प्रभूला आवडतात. in them that hope in his आणि जी mercy. माणसं देवाच्या दयेत आशा ठेवतात त्या लोकांवरती देव प्रसन्न असतो. So don't worry about मग anything. कशाचीही काळजी करायची नाही. The Lord who is God is mighty to save you. जो प्रभू, जो परमेश्वर, जो देव आहे तो तुला तारावयास महान आहे. You cannot escape Jesus. तुम्ही येशूंपासून पळून नाही जाऊ शकत. No. नाही. You know, we are living in strange times. आपण ना फार विचित्र अशा वेळेत जगतोय. We are living in very unfriendly times. अशा काळात आपण जगतोय की ज्या काळाशी आपली मैत्री नाही होऊ शकत. All strange things are happening around us. सगळ्या विचित्र 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 गोष्टी अवतीभोवती घडतायत. या काळाशी आपली मैत्री होईना. People clothe themselves with rags आणि लोक स्वतःला फडक्यांनी नेसवतात and they are happy with it. आणि त्यावर अगदी आनंदी असतात की जे काही फडकं नेसलंय ते. Some people, काही लोक they are not afraid to destroy, नाश करायला घाबरत नाही, not afraid to kill ठार मारायलाही घाबरत नाही, because of the soul rage. कारण की त्यांचा जीव खवळलेला असतो. मग एखाद्याला ठार मारायलाही त्यांना भीती वाटत नाही. People don't get angry, they stay मी angry. तर नेहमी म्हणतो माझ्या संदेशात, लोकांना राग येत नाही. अलीकडे लोक चिडलेलीच असतात. They walk angrily. लोक चिडूनच चालत Their असतात. look is angry. लोकांचं म्हणजे बघा, त्यांचे चेहरे बघा, चेहरे बघून कळतं की ऑलरेडी महाराज चिडलेले आहेत. Yes, on the road you see it's a road rage, they say. रस्त्यावरनं जाताना हे सगळं बघायचं बेटा. तुम्हाला कळून येईल की किती जीव खवळलेत, सगळ्यांचे भडकल्यासारखेच आहेत सगळे. You dash against them a little bit, they are ready to हो, fight. थोडासा धक्का जर लागला देव न करो तर भांडायलाच तयार असतात. Ready to fight. अगदी भांडायला तयार असतात. They are only waiting for some victim. म्हणजे वाटच बघत असतात की कोणीतरी बकरा माझ्या हातात यायलाच हवा आज. I will hammer him up. सगळा राग त्याच्यावरती काढून असं मी त्याला मारीन ना. Soul rage. हा जीव असा खवळला. Why? का? Because का
their expectations are not met. कारण त्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही झालेल्या बेटा. They have been cheated. त्यांना कोणीतरी They फसवलंय, have been robbed. त्यांचं कोणीतरी They चोरलंय, don't get their due. त्यांना जे मिळायला हवं होतं ते मिळत नाही. Maybe in childhood they didn't get their parental love. कदाचित बालपणी त्यांना आई बाबाचं प्रेम मिळालेलं नाहीये. Many reasons. अनेक कारण The असतात soul रे. has been tortured. माणसाच्या जीवाला कितीतरी त्रास आणि छळ झालेला And so असतो. they want to remove their anger on something आणि or somebody. म्हणून माणसाला तो सगळा राग कुणावर तरी किंवा कुठल्या तरी माणसावर काढायचा असतो. And the devil has come. आणि मग सैतान तर आलेलाच आहे. He is giving that rage to them. सैतान तो सगळा खवळलेला प्रकार माणसांमध्ये अजून देतो. Bible says in the book of Revelation, बायबल म्हणतं ना, प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे the devil has come down with a great anger. की सैतान तर फार मोठा राग घेऊनच खाली आलाय. And only those who hide themselves in the Lord आणि जी माणसं प्रभूमध्ये स्वतःला लपवतील can survive this तीच unfriendly world. तीच माणसं टिकतील बरं का या जगात, की ज्या जगाशी मैत्री आपल्याला करताच येत नाहीये. Yes. त्या जगात आज तेच प्रभूच्या खाली राहणंच आपल्याला टिकवेल. All these years, ही सगळी वर्ष God has protected me. देवाने मला सुरक्षित ठेवलंय. Otherwise, this world is very wicked. नाहीतर हे जग फार दुष्ट आहे बेटा. People will lynch you लोक तुम्हाला असं सोलून खातील, because सोलून. they are very angry. कारण लोक फार चिडलेली आहेत. Every second person is angry. प्रत्येक दुसरा माणूस तुम्ही बघा असा चिडलेलाच आहे. There are powers in the heavenlies स्वर्गीय स्थानात पण सामर्थ्य आहे that invite unexplainable hatred against you. ज्यातून अवर्णनीय तिरस्कार तुमच्या विरुद्ध आमंत्रित होत आहे. Jesus said येशू बोलले. in John 10 verse 10, योहान 10:10 मध्ये the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांचं चोरायला, मारायला आणि लोकांचा नाशच But करायला I आलाय. have come to give you life and life in abundance. पण येशू म्हणाले, मी तुम्हा लोकांना जीवन आणि तेही भरपूर जीवन द्यायला आलोय. Praise God. देवाला धन्यवाद. Don't lose your mind. अजिबात आपण असं राग करून नाही घ्यायचा, असं खवळायचं नाही. Many people have bitter feelings अनेक माणसांच्या हृदयामध्ये कडूपणा असतो. that stem up from a particular event. काहीतरी विशिष्ट घटना त्यांच्या जीवनात झालेली असते आणि त्यातनं ते एवढे कडू बनतात. Whatever the reason, काही कारण असो, it has led them to depression, sorrow, sleepless nights, त्या fights, कारणापायी व त्यांना नैराश्य येतं, कडूपणा येतो, रात्रीची झोप येत नाही, दुःख येतं. addictive behavior, आणि त्यांचा स्वभाव जरा विचित्र होतो. feeling very low, त्यांना अगदी खाली घसरल्यासारखं feeling वाटतं, miserable, एकटं वाटतं, वाईट वाटतं, feeling lonely. भयानक वाटतं. असं सगळं If this is so, it's a soul loss. असं जर सगळं असेल ना, तर याचा अर्थ असा लागतो एका वाक्यामध्ये की तुमच्या जीवाची काहीतरी हानी झाली आहे. Yes. काहीतरी नुकसान झालंय. It's a soul loss. तुझ्या जीवाचं काहीतरी नुकसान झालंय Your राजा. soul is hurt. तुझा जीव कुठेतरी रुसलाय. And that's why there is rage. तुझ्या जीवाला कुठेतरी जखमा झाल्यात म्हणून तो खवळलाय. Today parents tell me, आज आई बाप मला येऊन सांगतात, my children suddenly flare up. माझी मुलं अशी अकस्मात चिडचिड करतात. Very angry they आई बाप are. मला येऊन सांगतात ना, आमची मुलं फार चिडतात, अलीकडे फार अशी रागातच राहतात. Yes. हो, Because the world they meet is in a rage. कारण ज्या जगाला आपली मयात आलेली मुलं भेटतात ना, ते जग सारखं खवळलेलं आहे म्हणून असं होतं. You don't lose your mind. तुम्ही मात्र असे राग करू नका. Cast all your burdens upon the आपल्या Lord. सगळ्या ओझ्यांना प्रभूच्या पायी टाका. He will help you. प्रभू तुम्हाला सहाय्य He will करेल. bless you. प्रभू तुम्हाला He आशीर्वाद will देईल. heal you. प्रभू तुम्हाला He will आरोग्य deliver देईल. you. प्रभू तुम्हाला सुटका सुद्धा देईल. All your prayers He will answer. तुमच्या सर्व प्रार्थनांना प्रभू उत्तर देईल. झालं ना, मग आपल्यासारख्यांना अजून काय हवंय? If you stay in the world without God, जर जगामध्ये, या जगामध्ये तुम्ही देवाशिवाय राहिला, there will be no end to your trouble, तर तुमच्या त्रासांचा अंत होणार नाही बरं no का? end to your pain, तुमच्या वेदनेचा अंतच होणार नाही. no end to your sorrow, तुमच्या दुःखांचाही अंत no होणार end to नाही. your losses. आणि तुमच्या नुकसानाचा सुद्धा अंत होणार नाही जर या जगात तुम्ही देवाशिवाय जगलात तर. You will feel like killing yourself or killing somebody. तुम्हाला असं वाटायला लागेल, एक तर मी स्वतःचा खून करावा, नाही तर आणि कुणाचा तरी खून करावा. Only Jesus can deliver you from your soul rage. फक्त येशूच तुम्हाला आणि तुमच्या खवळलेल्या जीवाला सुटका देऊ शकतात. You will have peace. शांती मिळेल, शांती. Jesus said, येशू म्हणाले, I came to bring peace to you. मी तुम्हाला शांती द्यायला आलोय. Not the peace which the world gives, या जगातनं जी शांती मिळते ती नाही, but my peace. माझी शांती मी तुम्हाला द्यायला My आलो peace. म्हणाले. माझी शांती. Bible says in Mark chapter 5, मार्कचा 5वा अध्याय बायबल म्हणतं, once Jesus arrived on the other side of the lake of Galilee, एकदा येशू ख्रिस्त गालिल सरोवराच्या पैलतीरी आले. as he stepped out of the shore, आणि जसं ते किनारी आले, त्यांनी पाऊल बाहेर टाकलं. there was this man, एक माणूस होता. and this man
acted very weirdly. आणि हा माणूस फार विचित्र वागत होता. He तर was normal living नाही. in the graveyard. कब्रस्तानात राहत होता. He had left his home and family, घर परिवार त्याने सोडून दिलं होतं. left everybody, सगळ्यांना त्याने सोडून दिलं and he was living in this graveyard. आणि कुठे राहायचा? स्मशान भूमी ज्याला आपण म्हणतो, कब्रस्तान, तिथे राहायला गेला. He was very violent. फार हिंसक, अजिबात नियंत्रण नाही. There was soul rage in him. जीव त्याचा असा खवळलेला, He used to cut himself. स्वतःला कापून घ्यायचा, Sometimes he used to beat people up. कधी कधी लोकांना मारायचा. The family left him. तर परिवाराने त्याला सोडूनच दिलं. You know, sometimes we lose our temper कधी कधी आपल्याला फार पटकन राग येतो ना, because कारण we didn't get something. आपल्याला काहीतरी मिळालेलं नसतं, मग आपल्याला पटकन राग येतो. Sometimes I feel sorry for those who get angry कधी कधी अशा लोकांसाठी मला जरा वाईटच वाटतं की ज्यांना असा पटकन राग येतो सारखा सारखा. because there is a reason behind their rage. त्याच्या मागे कारण असतं बेटा. ते जे असं खवळल्यासारखं सारखे वागतात ना, त्याच्या मागे कारण आहे. Maybe they did not receive justice, कदाचित त्यांना न्याय मिळाला नसेल, त्यांच्यावर अन्याय झाला असेल, or maybe they were taken advantage of. कदाचित त्यांचा कोणीतरी गैरफायदा उचललेला असेल. Who You never know. knows? आपल्याला काय माहितीये ना कुणाच्या Why जीवनात they काय suffer, चाललंय we don't know. आणि काय त्रास त्यांना होतो आणि का ते असे सारखे खवळलेले असतात. तुला काय माहित आणि मला काय माहित. Yes. हो, आपल्याला काय माहित आहे कुणाचं. And people want to come out of this soul rage. आणि लोकांना या खवळलेल्या अवस्थेतनं बाहेर पडायची इच्छा असते. They show strong emotions. लोक दाखवतात की नाही नाही, माझ्या भावना फार अगदी खंबीर आहेत. They rage and rant at everyone. आणि सगळ्यांवरती चिडतात. जो दिसेल त्याच्यावर राग, जो दिसेल त्याच्यावर भडका. You see, तुम्ही बघाल there is rave parties. रेव पार्टी होते ना, They dance त्याच्यात in a जाऊन- frenzied way. त्याच्यामध्ये जाऊन ते असे वेड्यासारखे नाचतात. They want loud music. त्यांना अगदी जोरात कांठळ्या बसेल असं संगीत हवं असतं. They drink heavily. आणि फार Smoke पितात, heavily. नशा करतात, खूप सिगरेट पितात खूप. It's all the rage of the soul. हे सगळं जीवाचं खवळ नाही बेटा. आणि काही नाही. Restless life. जीवन बेचैन आहे, Angry speech. अस्थिर आहे, रागानं बोलणं आहे Loud speech. आणि जोरात बोलणं आहे. These are the symptoms of soul rage. ही चिन्ह जर एखाद्या माणसात दिसली तर समजायचं त्याचा जीव खवळलाय. Some are deeply angered, but they don't display it outwardly. काही लोक फार चिडलेले असतात पण बाहेरून दाखवत नाही, But inside it is eating them पण up. आतून त्यांना ते सगळं कुरतडून खात असतं. The world calls them mental disordered people. आणि जग अशा लोकांना मानसिक रीतीनं संतुलन गमावलेली माणसं म्हणतं, Mentally ill people. की मानसिक रीतीनं हे आजारी आहेत असं म्हणतात. And so this man, तर हा जो माणूस होता he was कब्रस्तानात, left for good. त्याला सोडून दिलं सगळ्यांनी की जाऊ दे, याला आता आपण सोडून द्या असंच. But when he saw Jesus, पण जेव्हा याच माणसाने एकदा येशूंना पाहिलं, he came running, तो धावत आला, fell at the feet of Jesus. येशूंच्या पायाशी पडला. He fell at the feet of Jesus. येशूंच्या पायाशी धावत धावत येऊन पडला. The devil spoke through him. सैतान त्याच्याद्वारे बोलला You, Jesus, Son of the Most High God. की तुम्ही येशू, तू येशू, परमउच्च देवाचा पुत्र, What do you want from us? काय पाहिजे तुला आमच्याकडनं? For God's sake, I beg of you, don't punish us. देवा खातर तुला विनंती करतो, आम्हाला तू अशी शिक्षा करू नको. Jesus said, come out of him. तर येशू त्याला बघून म्हटले, निघ त्याच्यातनं, सोड त्याला. All the soul rage and all violent spirit, everything came out. आणि तो सगळा त्याचा खवळलेला जीव, तो हिंसक आत्मा, ते सगळं त्याला तक्षणी सोडून गेलं. Bible says, बायबल म्हणतं, the man was seated in his proper sense. आणि मग तो मनुष्य शुद्धीत आल्यासारखा व्यवस्थित बसला. Came back to his senses. त्याची शुद्ध परत आली, हरपलेली. Are you also getting angry? तुम्हाला पण असं रागराग होतो का? At home you fight. हा, घरी तुम्ही भांडता का? It is all because your questions are many. कारण तुमचे प्रश्न अनेक आहेत बेटा, There was no solution. आणि त्या प्रश्नांना उपाय नाहीये. Nobody was there to help you. तुम्हाला मदत करणारं कोणी नव्हतं. But today, पण आज Jesus is there to help. येशू आले तुला मदत You करायला. open your heart to Him. तू तुझं हृदय येशूसाठी उघड. He will help you. येशू तुला सहाय्य करतील. You don't need to go anywhere. अजिबात तू कुठे जायची गरज नाही. Wherever you are, जिथे कुठे तू आता आहे ना, say, Jesus, बसल्या जागी म्हण बरं, येशू come into my heart. माझ्या हृदयात ये, I accept you मी तुला स्वीकारत as आहे my Lord. माझा प्रभू म्हणून. This is my problem, Lord. आणि असा असा हा माझा त्रास आहे, Please help me. मला मदत कर दे बाप्पा. Finished. बस झालं. That's all.
एवढंच, बाकी काही नाही. You don't have to pay any money to meet God. काही You नाही. don't have to do anything, climb the mountains or cut your hair or whip yourself. काही नाही. तुम्हाला माहितीये, जिवंत देवाला भेटायला तुम्हाला काही करावं लागत नाही, काही स्वतःला मारावं लागत नाही, पर्वत डोंगर चढावे लागत नाही, काही करावं लागत नाही. बस एवढंच जे आत्ता केलं बस. No incense sticks, no candles, काही no नाही. garlands, मेणबत्त्या नाही, हार No फुलं coconut. नाही, धूप जाळलं नाही, नारळ नाही, nothing. काहीच God करावं says, लागत come नाही. with your heart. देव म्हणतो, हृदय आहे ना तुझ्याकडे, ते हृदय घेऊन ये. Come with your heart. तुझं हृदय घेऊन माझ्याकडे ये. जसं आहे तसं. You tell me, तुम्ही मला सांगा, which father will say, give me this, then I will talk to you. कुठला भाव आपल्या मुलाला म्हणेल, अगोदर मला हे असं दे, मग मी तुझ्याशी बोलीन. Give me coconuts or incense sticks, then I will talk to मला you. नारळ चढव, मला धूप चढव, मग मी बोलतो तुझ्याशी. No, no. नाही no. नाही नाही. Your coming itself is a joy to the father. तुमचं येणंच बापासाठी किती आनंद असतो, की पोरगा आला बाबा, पोरगी आली बाबा. How long a mother waits when my daughter who is married will come home. एखादी आई सासरी गेलेल्या मुलीची किती वाट बघते ना, की कधी ती माहेरी राहायला परत When येईल. she will come. कधी माझी सासरी गेलेली मुलगी माहेरी राहायला 2-4 दिवस येईल. And the moment she comes, आणि ज्या क्षणाला ती माहेरी येते, then she will inquire everything. माई सगळी चौकशी करते त्या मुलीला. How you lived, what you eat, what कसं you चाललंय, wear, what you कसे आहेत do. सगळे सासरचे, काय खाता तुम्ही लोक, कसं तुला नांदवतायत, बरं आहे ना. See, in the same way, तसंच God is waiting for you. देव वाट बघतोय तुझी. Jesus is waiting for येशू you. तुझी वाट बघतायत, की येऊन जरा सांग मला कसं चाललंय तुझं. Praise God. देवाला धन्यवाद. मग म्हणायचं आपण लगेच, काहीच बरोबर चाललेलं नाही म्हणून आलोय. लगेच सांगायचं. Don't hide it. अजिबात लपवायचं नाही, नाहीतरी देवाला सगळंच कळतंय आपलं. लपवायचं काही नाही बेटा. जो है प्रभु ऐसा है, कुछ करो बचाओ. Yes. One sister gave this testimony. एका बहिणीने साक्ष दिली. She lives with a husband and 3 kids. ती आपल्या नवऱ्यासोबत 3 मुलांसोबत राहते. 5 years back, 5 वर्षांपूर्वी she had gone back to a village, ती आपल्या गावी गेली होती. and in some function, आणि गावात काही असेल, म्हणजे काही फंक्शन होतं, she did some ritual, तर त्या फंक्शन मध्ये त्यांच्या रूढी प्रथा काय असतात त्या त्यांनी केल्या. and she felt she was attacked by some evil powers. त्यानंतर तिला असं वाटायला लागलं, की माझ्यावर काहीतरी दुरात्म्यांचा हल्ला झालाय. So that when she was returning back home, आणि मग जेव्हा ती घरी परत येत होती, she had a severe headache. प्रचंड डोकं दुखायला She लागलं, felt very heavy on her chest. आणि छातीवर असं खूप ओझं वाटायला लागलं. Suddenly she started behaving weirdly. आणि अचानक ती अशी विचित्र वागायला लागली. The husband took her to the doctor, नवऱ्याने अर्थातच तिला दवाखान्यात but नेलं, nothing happened. पण नाही, काही झालं नाही. म्हणजे Sometimes suddenly she would pick up the children and throw them. कधी कधी तर अशी अचानक मुलांना उचलायची, खाली फेकायची. And the next day she will be very good. पुढच्या दिवशी अगदी चांगली असायची. One day she ran away from home. एके दिवशी तर घरातून पळूनच गेली. Then they had to search her out and bring her back मग home. घरच्या लोकांना तिला शोधावं लागलं आणि धरून परत घरी आणावं लागलं. They tried every remedy, आणि त्यांनी सगळे उपाय करून बघितले, but nothing was working. पण ती मात्र बरी होईना. She was brought to our meeting मग सरते शेवटी ना तिला आपल्या सभेला आणलं. with the tied hands and legs. ते सुद्धा हात बांधलेले, पाय बांधलेले अशा अवस्थेत तिला इथं घेऊन आले. In the last prayer, मग शेवटच्या प्रार्थनेत Jesus set her free. येशूंनी तिला मोकळं केलं. And when they untied her, आणि मग जेव्हा तिचे हात पाय त्यांनी सोडवले, she said, "Which place I have come?" ती विचारायला लागली, की मी कुठे आली आहे. She didn't even know which तिला place she काही had gone. शुद्ध नव्हती, की मी कुठे आली आहे. Where are my children? That was the first thing she आणि asked. पहिला प्रश्न तिने विचारला, माझी मुलं कुठे आहेत. The husband said, "We cannot bring the children close to you. You throw them down." तर तिचा नवरा म्हटला, मुलांना तुझ्या जवळ नाही आणू शकत होतो आम्ही, कारण तू मुलांना फेकून द्यायची खाली. No, no, why will I do that? तर ती म्हटली, नाही नाही, मी असं कसं करीन I'm the मुलांना, mother. मी आई आहे. But the husband said, "We know it." पण नवरा म्हटला, आम्हाला माहित आहे, तुला काही माहित नाही. I said, "Get the children to her now." तर मी म्हणालो, तिच्या मुलांना आता लगेच आणा बरं इथे. She is set free. ती मोकळी झाली, आता तिची मुलं तिला द्या परत. And today they are so happy. आणि आज तो परिवार एवढा आनंदी So आहे, happy. एकदम आनंदी आहे. Life can be overwhelming at times. आयुष्य कधी कधी आपल्याला अगदी आश्चर्याचे धक्के देऊन जातं बेटा. अगदी आवासून आपण विचार करतो की हे काय चाललंय. How will you let out all that accumulated rage inside your soul? तर तुझ्या जीवात हा जो सगळा साठलेला राग आहे आणि खवळलेला प्रकार आहे,
तो तू कसा बाहेर काढणार? Only Jesus. फक्त येशू. Call on him. त्यांच्या येशूंच्या नावाचा धावा कर. He will soothe you. येशू तुला एकतर इतकं म्हणजे मलम लावल्यासारखं शांत करतील. He will make you happy. आनंदी करतील तुला He will change your life. आणि तुझं जीवनच बदलतील. He will calm your nerves. तुझ्या सगळ्या नसांना शांत You करतील will feel great peace. आणि तुला एवढी मोठी शांती वाटेल ना. Praise God. देवाला धन्यवाद. Are you ready for his touch? मग तयार आहात का त्यांच्या स्पर्शासाठी, येशूंच्या स्पर्शासाठी? The Lord is here. प्रभू या जागेत आहेत. Jesus is here. येशू इथे आहेत. All you have to do is call on to his holy name. एकच काम तुम्ही करायचंय, प्रभूच्या पवित्र नामाचा धावा करा. And he will come प्रभू येतील and he will save you. आणि तुम्हाला तारतील, वाचवतील. All that anger that is stored in you, जो सगळा राग तुमच्यामध्ये साठून राहिलाय, all that restlessness which is stored in you, जो सगळा अशांतपणा, अस्थिरता तुमच्या साठलेली आहे, now pour it out before the Lord. आता ती सगळी प्रभूच्या समोर मोकळी करा. Pour it out before the Lord. सगळं देवासमोर मोकळं करा Tell him the whole truth. आणि प्रभूला संपूर्ण सत्य सांगा. Tell him what you're going through. कुठल्या परिस्थितीतून तुम्ही जाताय ते सांगा. Tell him who hurt you. प्रभूला सांगा की तुम्हाला वाईट वाटेल असं कोण वागलंय Tell him what is that kind of sorrow that is troubling आणि you. काय दुःख आहे जे तुला त्रास देत आहे. What is causing disappointment in your life. कशामुळे तुझ्या आयुष्यात तू एवढा नाराज झालाय. What is causing depression in your life. कशामुळे तू एवढा नैराश्यात गेलाय. Don't listen to people. अजिबात लोकांचं ऐकायचं नाही, You have to listen to God. देवाचं ऐकायचं. If you have not found remedy will be given to you tonight. तुम्हाला जर या सगळ्याचा उपाय सापडला नसेल तर आज रात्री तुम्हाला उपाय दिला जाईल. Tonight, आज रात्री my God is going to touch you. माझा देव तुम्हाला स्पर्श करेल. Tonight you will be delivered. आज रात्री तुम्ही सुटका पावाल. Tonight you will get peace. आज रात्री तुम्हाला शांती मिळेल. Tonight. आज रात्री, Not tomorrow, but उद्या tonight. नाही, आज रात्री Something is going to happen. काहीतरी होणार आहे. Your life is going to change. तुमचं जीवन बदलणार आहे. All that soul rage will leave you. सगळा तो खवळलेला जीव तुम्हाला सोडणार आहे. All those many questions that you have will be answered. जे सारे प्रश्न तुमच्यामध्ये उद्भवले ते सगळ्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. Your expectations had perished, but it will perish no more. तुमच्या आशा अपेक्षा आतापर्यंत नाश पावल्या होत्या पण आता याच्या पुढे नाश पावणार नाहीत. Your expectations will be rewarded tonight. तुमच्या अपेक्षांना आज रात्री प्रतिफळ मिळेल. What is your need? तुमची गरज काय आहे? What is your desire? काय हवंय तुम्हाला? Place it before God. सगळं प्रभूपाशी ठेवा. What man cannot do, God can do. कारण मनुष्य जे करू शकत नाही ते देव करू शकतो. Something is happening in you. काहीतरी तुमच्यामध्ये घडत आहे. Something is happening in you. काहीतरी तुमच्यामध्ये घडत आहे. If you are depressed, जर तुम्ही नैराश्यात असाल, if you cannot sleep without taking medicines, तुम्हाला गोळ्या न खाता झोप येत नसेल, then you need God. तर तुम्हाला देवाची गरज आहे. You need God. तुम्हाला देवाची गरज आहे. You need God. तुम्हाला देवाची Be गरज careful, आहे. be careful, be careful. Come on, इधर रखो, ladies, इधर I रखो, want इधर youngsters रखो, here. इधर. Let them not fall and hurt themselves. त्यांना खाली पडू देऊ नका, लागू बिगू देऊ नका. Are you ready? तयार आहात? See, God is already touching. पहा, देव लोकांना स्पर्श करू लागलाय. See, Jesus is already touching. येशू ऑलरेडी लोकांना स्पर्श करतात He's already doing his work. आणि येशूंचं काम करू लागलेत. These are troubled souls. हे सगळे असे त्रासमय खवळलेले जीव आहेत. These are all troubled souls. हे सगळे त्रासात असलेले जीव आहेत बेटा. See that, see that. बघा ना तुम्ही, बघा. It's all troubled souls. हे सगळे त्रासातले जीव आहेत राजा. त्रास होतो यांच्या It's जीवांना. happening before you. तुमच्या नजरेसमोर सगळं होतंय बघा. They are troubled souls. कारण की हे सगळे त्रासातले खवळलेले जीव आहेत. See this. त्रासलेले जीव आहेत. Who can help them? कोण त्यांना सहाय्य करणार? You and me? तुम्ही आणि No. मी? तुम्ही आणि मी नाही करू Only शकत. God. फक्त देव. Only Jesus. See फक्त that one येशू. more. See that one more. पहा, See that one more. इधर से शुरू करो. Everywhere it is happening. सगळीकडे तुम्हाला दिसेल. I have not even started praying. मी तर अजून प्रार्थना सुद्धा सुरू केलेली नाही. I have not done anything. काहीच केलेलं नाहीये मी. Jesus is doing it. येशू करतायत. Jesus is doing it. येशू करतायत. He is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतायत.
Say Jesus and he will touch you. येशू असं म्हणा आणि तुम्हाला लगेच स्पर्श होईल. Immediately he will touch you. लगेच येशू तुम्हाला स्पर्श See करतील. this. It's बघा ना, happening. होतंय बघा. It's happening. बघा होतंय. It's happening. होतंय. I have no part in this. माझी काहीच भूमिका नाही याच्यात. It's God. देव, Your God and my God. तुझा देव, माझा देव. Are you ready? तयार आहात? Are you ready to pray? तयार आहात का प्रार्थना करायला? Are you ready to seek God? तयार आहात देवाला शोधायला? Then come on, pray with me. चला मग माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर, धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, there is a soul rage in me. माझा जीव खवळलेला आहे, तापला आहे. Yes, there is a rage in my soul. माझ्या जीवामध्ये ना असा एक रागीटपणा आलाय. I don't know what to do. मला कळत नाही मी काय करू. I'm getting angry on everything and on everybody. सगळ्यांवर आणि सगळ्या गोष्टींवर मला राग येतोय. Things are not working, oh God. गोष्टी होत नाही दे बाप्पा. Things are not changing, oh गोष्टी God. बदलत नाहीयेत दे बाप्पा. What will I do? मी काय करू दे How long बाप्पा? will I suffer? मी किती दिवस त्रास सोसू? Jesus, येशू, come down खाली ये and touch me आणि मला स्पर्श and कर. answer my prayer. माझ्या प्रार्थनेला उत्तर See, दे. Jesus is coming. पहा येशू येत Jesus आहे. is coming. पहा येशू येत आहे. Jesus is coming. पहा येशू येत आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command you मी आज्ञा in the करतो name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात Leave सोड. the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Leave their souls in Jesus' त्यांचे name. जीव येशूंच्या नावात सोड. Every sorrow, सगळं दुःख, every pain, वेदना, every sickness, आजार leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Jesus is touching you. येशू तुम्हाला He is स्पर्श touching करताय. you. येशू Come तुम्हाला on, स्पर्श call, करताय. call, call. सगळ्यांनी धावा करा करा आणि करा. You need God in your soul. तुम्हाला तुमच्या जीवामध्ये देवाची गरज You आहे. need Jesus in your soul. तुमच्या जीवात तुम्हाला येशूंची गरज आहे. Invite him now. आता त्याला येशूला आमंत्रित करा. All that rage will vanish तो in सगळा Jesus' राग name. येशूंच्या नावात आता निघून जाईल. All those questions will vanish in Jesus' ते name. सगळे प्रश्न येशूंच्या नावात आता निघून जातील. The depression will vanish in Jesus' name. सगळं नैराश्य आता निघून जाईल. In Jesus' name. येशूंच्या नावात. Every headache, डोकेदुखी I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या Leave नावात. the people in Jesus' सोड name. लोकांना येशूंच्या नावात. Every body pain, अंगवेदना leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Tumor, ट्यूमर, people suffering with ज्या tumor, लोकांना ट्यूमर झालं Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Ulcer, अल्सर, people suffering with ज्या ulcer, लोकांना अल्सर झालंय Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या Heal them नावात. in Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या Heal them नावात. in Jesus' name. त्यांना आरोग्य दे येशूंच्या नावात. Bleeding trouble, रक्तस्रावाचा be त्रास healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Headache, डोकेदुखी vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Lumps in the body, अंगावर झालेल्या गाठी let that lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Stone in the kidney, किडनीमध्ये झालेले कडे Lord, let it be crushed in the name of प्रभू Jesus. त्यांचा चुरा होऊ दे येशूंच्या नावात. Crushed in the name of त्या Jesus. खड्यांचा चुरा होऊ दे येशूंच्या नावात. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार, problem in the ears, कानांचे be आजार healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Touch them. त्यांना स्पर्श Touch. कर. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करत Jesus आहे. is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करताय. All that fire is going out. ती सगळी आग निघून जात आहे. That fire is going out. तो सगळा तापलेला स्वभाव जात आहे. The anger is going out. तो सगळा राग जात आहे. The violent spirit is going तो out. हिंसक आत्मा जात आहे. It's going out. जात आहे. All that sorrow is leaving ते you. सर्व दुःख तुम्हाला सोडून जात आहे. That pressure is leaving you. तो दबाव तुम्हाला सोडून जात That आहे. depression is leaving ते you. नैराश्य तुम्हाला सोडून जात आहे. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि in त्यांना Jesus' name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Cancer, कॅन्सर be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Tuberculosis, क्षयरोग be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Come on, call, call, call. चला सर्वांनी धावा करा करा आणि Say, करा. Jesus, म्हणा येशू Jesus, येशू help me
मला now. मदत कर आता. Touch me मला now. स्पर्श कर आता. Heal me मला now. बरं कर आता. Deliver me मला now. सुटका दे आता. Answer me मला now. उत्तर दे आता. Remove that soul rage now. तो तापट स्वभाव काढून टाक In आता. Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात. Please don't go home without God working in your life. देवाचं कार्य आपल्या जीवनात घेतल्याशिवाय प्लीज कोणी घरी जाऊ नका. Yes. हो. Let His presence come in you. देवाचा सहवास तुमच्यामध्ये येऊ दे. Let His touch be felt by you. देवाचा स्पर्श तुम्हाला जाणवू दे. Say, Lord, I will not leave you till you touch me. म्हणा प्रभू जोवर तुम्हाला स्पर्श करत नाही मी तुला सोडणार नाही. I will not leave you till you touch me. जोवर तुम्हाला स्पर्श करत नाही मी तुला सोडणार नाही. I will not leave you. मी तुला सोडणार नाही. Thank you, Jesus. धन्यवाद. Now you devil, आता सैताना I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना येशूंच्या नावात. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना See, येशूंच्या the नावात. devil is going हा, away. सैतान चाललाय. Devil is going बघा, away. सैतान चाललाय. He is going away. सैतान निघून All गेला. the wicked spirit, सगळे वाईट Evil दुष्ट आत्मे, spirit. सगळे दुरात्मे, angry spirit, सगळे ते रागीट violent आत्मे, spirit, हिंसक आत्मे, unclean spirit, सगळे अशुद्ध आत्मे, leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. Leave in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Go. जा सैतान. All witchcraft power, सर्व जादूटोणा, demonic चेटून, power, सैतानी शक्त्या leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोडून जाऊ देत. Every pain in the heart be healed. हृदयातल्या सगळ्या वेदना बऱ्या होऊ देत. Heart attack be healed. हृदयाचे जे काही आजार, हार्ट अटॅक, Diabetes be healed. मधुमेह बरा होऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Master, प्रभू whatever they want, give it to या them. लोकांना जे काही हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need vehicles, Lord, bless them. ज्यांना गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. There are people who are in debts. काही लोक कर्जबाजारी. Oh God, प्रभू remove them from their debts. त्यांचं कर्ज काढून टाक. It's very painful. फार वेदनामय आहे. It gives sleepless nights. त्रास होतो त्यांना झोप येत नाही. Remove them from their debts. त्यांचं कर्ज काढून टाक प्रभू. Provide the bread on the table. त्यांच्या मेजावर अन्न असू दे. Let their waters be sure. त्यांचं पाणी नक्की ठरलेलं असू दे. Let their family be blessed. त्यांचा परिवार आशीर्वादित होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद Thank you, बाप्पा. God. धन्यवाद Say thank you, मला Lord. धन्यवाद Say प्रभू. thank you, मला Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Give a big clap to Jesus now. आणि जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Big clap to Jesus. जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. God has answered your prayer. देवाने तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिलंय. Now see, there will be a peace coming in your heart. आता तुमच्या हृदयामध्ये शांती येईल. All that anger will go तो away. सगळा राग निघून जाईल. Your wives will say, तुमच्या बायका म्हणतील what has happened to my husband? काय झालं माझ्या नवऱ्याला, What has happened to my father? काय झालं माझ्या What वडिलांना, has happened to my mother? काय झालं माझ्या आईला, What has happened to my son and daughter? काय झालं माझ्या मुला They मुलींना. are so changed. इतके बदलले, They are so rejoicing. एवढे आनंदी आहेत. You should say, तेव्हा तुम्ही म्हणायचं Jesus came in my heart. येशू माझ्या हृदयात आले आहेत. And all the soul rage is gone. आणि सगळा तो खवळलेला माझा जीव शांत झालाय. Praise God. देवाला धन्यवाद. If you are healed, blessed, delivered, come and share the testimony for God's glory. तुम्हाला जर आरोग्य, आशीर्वाद आणि सुटका मिळाली असेल तर येऊन देवाच्या गौरवासाठी साक्ष सांगा. Come on, 3-4 of them carry. God is great. We will hear a few testimonies. Come. काही साक्षी आपण आता ऐकूया. देव महान आहे. असण्या बहिणीची खूप अद्भुत साक्ष आहे. त्या म्हणतात मला मूल राहत नव्हतं. Keep him 5 here. वर्षांनी त्यांना पहिली मुलगी झाली. इधर रखो, आणि इधर पहिली मुलगी झाल्यानंतर त्या म्हणतात की मला दुसऱ्या मुलाचा आशीर्वाद पाहिजे होता. तर ही दुसरी मुलगी 3 महिन्याची असताना त्यांची जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ह्या मुलीला फक्त एकच किडनी आहे. Oh. ते ऐकल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तुम्ही अबॉर्शन करा करून टाका. कारण ही नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही. पण त्या म्हणतात आम्ही प्रभू येशूकडे प्रार्थना केली आणि प्रभू येशूला सांगितलं की मला हे बाळ हवंय, या मुलाचा तू ताबा घे. ते म्हणतात की अद्भुत रीतीने प्रभू येशूने या मुलाचा ताबा घेतलेला आहे. आणि ही जी मुलगी आहे तिची डिलिव्हरी झाल्यानंतर तिची ग्रोथ वगैरे सगळी व्यवस्थित होत आहे. तिला एकच किडनी आहे अजूनही, See that? पण ती Oh एक God. किडनी मोठी आहे आणि ती किडनी व्यवस्थित चालत आहे. त्यामुळे हे मूल सुखरूप आहे. See that? Lord, bless the child of Father. Let your hand be upon the child. Let her be a living testimony that she'll grow up and become normal, be normal like every one of us. In Jesus' name.
Bring that man. Bring that man. See this man. How he is doing. See. टेक हिम देयर. How many people are holding him? पास्टर के पास लेके जाओ बेटा. See. Every evil powers. You have to leave him in the name of Jesus. Leave in Jesus' name and never come into him. Leave. Leave. In Jesus' name. In Jesus' name. See that. Pastor, He will shout. The devil will shout. सैतान ओरडेल, But there is power in the name of पण Jesus. येशूंच्या नावात सामर्थ्य आहे. Now he will get up आता हा उठेल and speak to you. आणि बोलेल पण तुमच्याशी. पास्टर ये साक्ष्य इनके पति की है. वो कहते हैं कि 12 दिसंबर को इनके पति की का जान पूरी तरह निकल गया था शरीर में से, पर फिर भी वो उसे हॉस्पिटल लेकर गए और वो कहते हैं उस समय डॉक्टर ने भी कह दिया था कि इसमें कोई surrender चांस नहीं करा बचने का. immediately. सिस्टर कहते हैं कि मेरा विश्वास प्रभु यीशु पे था, मैंने उसके लिए प्रार्थना की, उनके ऊपर तेल लगाया और वो कहते हैं उसके बाद उनका जान में वापस आया. और कहते हैं 13 दिसंबर को उनके सर का ऑपरेशन हुआ और वो कहते हैं कि सर का कुछ हिस्सा निकालकर उनके शरीर में अभी भी रखा हुआ है. और वो कहते हैं कि डॉक्टर ने कहा था 3 महीने इन्हें बिस्तर पर रहना पड़ेगा. पर सिस्टर कहते हैं मैंने उनके लिए प्रार्थना की और तीसरे दिन वो चलने लगे और कहते हैं सब प्रकार का काम वो करने लगे. और कहते हैं आज वो हॉस्पिटल गए थे, डॉक्टर ने उनका चेकअप किया और कहा कि इनका जो पार्ट बॉडी में रखा हुआ है वो वापस उन्हें सिर पे लगाया जाएगा. Oh, see that. पर वो कहते हैं पहले मैं चर्च में जाके साक्ष्य दूंगी और उसके बाद मैं ऑपरेशन करूंगी, Amen, इसलिए आज वो amen. यहाँ पे चर्च में आए. आमेन. Who will take care of such people? अशा लोकांना कोण सांभाळेल? Who will do it? कोण सांभाळेल? Only Jesus. फक्त येशूच. Huh? माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता. 4.5 लाखाचं ऑपरेशन झालंय. 4.5 लाख लाख. से ऑपरेशन झालं आणि तुमच्याकडे पैसेच 1 रुपया नव्हते. पण नव्हता मग माझ्याकडे. कसं काय मला पैसे? प्रभूने सगळा पुरवठा केला आणि कर्ज पण नाही झालं माझ्या अंगावर. कर्ज पण नाही झालं. नाही झालं, फक्त 60,000चं कर्ज झालं. Lord, thank you, Father, for healing, Lord. Complete his healing, oh Master, in Jesus' name. Yes. Come. How is he? आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतं. काय झालं बरं होतं? वाटतंय. गोळ्या बंद होत नाहीयेत माझ्या मानसिक आजाराच्या. गोळ्या अच्छा, घेऊन झोपतो अच्छा. आणि पोटात पण असं गोड गोड असं होत पण आता बरं वाटतंय ना तुला? हो आणि डोकं पण जड. Praise God. Bless him in Jesus' name. Yes. पास्टर ये सिस्टर कहते हैं कि ये कई सालों से चर्च में आ रहे थे, पर बीच में कुछ सालों में उन्होंने आना रोक दिया और उन्हें दुरात्मा की तकलीफ थी, वो दुरात्मा की दोबारा होने लगी. और वो कहते हैं पिछले महीने जैसे वो यहाँ पर आ रहे हैं, प्रभु का स्पर्श आया और वो दुरात्मा का सामर्थ्य टूट गया है, इसलिए प्रभु के नाम को धन्यवाद. आता बरं वाटतंय आता खूप छान वाटतं. आणि आता परत यायचं. आता मी प्रत्येक सॅटर्डेला येते. Yes. Touch her life. Let your gracious hand be upon her life. Be blessed. In the name of Jesus. Be free. In Jesus' name. Yes. पास्टर या बहिणीचं हे 3 महिन्याचं बाळ आहे. ह्या बाळाची देखील अद्भुत साक्ष आहे. जन्म झाल्यानंतर या बाळाचं सतत रक्त बदलावं लागत होतं. कावेळ झाली होती, 28 वरती गेली होती त्या म्हणतात. पण त्या म्हणतात आम्ही प्रभू येशूकडे प्रार्थना केली, त्यानंतर ह्या बाळाला आरोग्य मिळालेलं आहे. आता रक्त बदलावं लागत नाही, कावेळ निघून गेलेली आहे आणि प्रभूने या लेकराला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. Bless the child of Father in Jesus' name. Yes. Come on. पास्टर ये Bring कहते हैं that कि fellow. Okay. Bring. Come on. हाँ. Yes. उनके मन में बहुत चिंता थी. वो कहते हैं उनका झगड़ा हुआ था उनकी मम्मी के साथ अच्छा। और एक बड़ा गुस्सा उनके मन में था, पर वो कहते हैं अंतिम प्रार्थना में वो गिर गए और प्रभु ने वो सारा गुस्सा निकाल गुस्सा दिया. था. बहुत गुस्सा था. गुस्सा को बहुत बहुत था. बहुत वो अच्छा लगा. अभी अच्छा लग रहा है. Bless. Heal of all those soul rage in Jesus' name. पास्टर ही मुलगी 6वी मध्ये आहे. Okay. ती म्हणते की माझी खूप चिडचिड होत होती चिडचिड होत. आणि माझ्या पोटात देखील खूप दुखत होतं. आज शेवटच्या प्रार्थनेमध्ये मी खूप रडले आणि त्यानंतर ती म्हणते माझं सर्व पोट दुखणं निघून गेलेलं आहे आणि आता मला चिडचिड देखील वाटत So नाही. you're feeling better? Yes. What had happened? My stomach was bone pain. Okay, but now you're feeling better? Yes. Jesus healed you? Yes. Bless my daughter, oh Father. Let your gracious hand be upon her life. In Jesus' name. पास्टर ये सिस्टर भी कहते हैं कि उन्हें जो है बहुत ज़्यादा गुस्सा उनके अंदर बैठा हुआ था और कहते हैं 1 साल से वो डिप्रेशन में थे, पर कहते हैं आज अंतिम प्रार्थना में प्रभु ने वो सारा
So, as you prayed for the person in depression and the person who gets rage attacks, so it is my brother who is in depression from many years, and I am the one who is suffering from rage attacks again and Okay, again. okay, okay. Touch her life, oh Father. Let your gracious hand be upon her life and on her brother also. Remove him from all that rage, oh Father. Give him a calmness in his spirit. In Jesus' name. Yes. Oh God. Lord, kidney problem is there, oh Father. You have to touch him. You have to heal him. Be healed of that kidney problem in Jesus' name. Lord, have mercy on the child. Heal the child, Lord. Heal the child. Let the child live and live a blessed life, healthy life in Jesus' name. Yes. प्रेज लॉर्ड। हमारे बीच में सिस्टर हैं, वो अपने साक्ष्य में कहते हैं कि उनके पेट में कुछ तो भी है, ऐसा उन्हें लग रहा था। और कहते हैं जैसे आज वो यहाँ चर्च में आए, प्रभु ने उन्हें स्पर्श किया और कहते हैं पेट में जो कुछ घूम रहा था वो पूरी तरह निकल गया है। प्रभु यीशु ने उन्हें स्पर्श किया है। इस कार्य के लिए गौरव और धन्यवाद वो प्रभु यीशु के नाम को देते हैं। धन्यवाद प्रभु। काय त्रास आहे तुम्हाला? मला हे सगळ्याला जे भांडण करायचं, चिडचिड करायचं, नवरी भांडण करायचं, रोज भांडण करते. आता भांडण नाही करत तुम्ही? आता हे मला असंच त्रास व्हायला की आज मला सुटका मिळाली. आज सुटका मिळाली. एक सूचना है, हमारे बीच में एक लड़का है यहाँ स्टेज पे, आप उसे देख सकते हैं।